स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये। आजची आपली रेसिपी आहे तुरीच्या दाण्याची भाजी। यासाठी मी 1 वाटी दाणे घेतलेले आहे। सर्वप्रथम आपण दाणे उकळून घेऊया। त्यातील काही दाणे बाजूला काढून घेतलेले आहे, ते भाजून घ्यायचे। हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात। अगदी झटपट आणि लवकर होणारी रेसिपी आहे। दाणे आपण 5 मिनिटं भाजून घेऊया। आता हे भाजलेले दाणे बारीक करून घेऊया। आपले दाणे झालेले आहे वाटून। आता यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि सांबार हे बारीक करून घेतलेले आहे। फोडणीसाठी कांदा, टोमॅटो। दाणे आपले उकळून झालेले आहे। कढईमध्ये 2 चम्मच तेल घातलेलं। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा परतून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये मिरची, लसूणचं वाटण टाकायचं। यामध्ये आता थोडे मसाले ऐड करू। हळद, धने पावडर, तिखट आणि चवीनुसार मीठ। नंतर यामध्ये टोमॅटो घालायचा। टोमॅटो आपला शिजलेला आहे। आता मध्ये दाण्याचं वाटण। या दाण्याच्या वाटणामुळे थोडी ग्रेव्ही घट्ट येते। यामध्ये शिजलेले दाणे टाकूया आणि त्याला पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं। अगदी झटपट होणारी भाजी आहे ही। बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। आता आपण याला झाकून ठेवूया आणि 5 मिनिटं होऊ द्यायची। भाजीला छान उकळी आलेली आहे। तर यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। भाजी आपली तयार। कशी आवडली मग आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।